हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण डे 2 ला बघणार आहे रिंगला कपडा कसा लावायचा किंवा रिंगला कपडा कसा लावल्यानंतर तो फसकणार नाही किंवा रिंग तुटू नये मोडू नये यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ते बघणार आहे. बघा माझ्याकडे ही एक रिंग आहे, ती बघा मधून चिरलेली आहे. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ते आपण आज बघणार आहे. तर पहिल्यांदा रिंग सुट्टी करून घ्यायची आहे. रिंगचे 2 पार्ट असतात, एक आतली आणि एक बाहेरची. आतला पार्ट हा प्लेन असतो आणि बाहेरचा प्लेटला आपल्याला रिंग लूज किंवा टाईट करण्यासाठी एक स्क्रू असतो. तर बघा आपल्याला हा टेप घ्यायचा आहे. याचं नाव पेपर टेप आहे. हा आपल्याला हार्डवेअरमध्ये इझिली मिळून जातो. तर बघा याची एक बाजू प्लेन असते कागदासारखी आणि एका बाजूला असं चिकट असतं. तर आपल्याला ते चिकट बाजू आहे ते आपल्या रिंगला चिटकवायचे आहे. पूर्ण हाताने असं चिटकवून घ्यायचं आहे आणि आपल्या रिंगला असं गोल करायचं आहे. तर बघा टेप लावताना आपल्याला टेपला गुढी पडून द्यायची नाही, नीट व्यवस्थित टेप चिटकवून घ्यायचा आणि दोन्ही रिंगला आपल्याला पूर्ण असा टेप रोल करून घ्यायचा आहे. तर बघा टेप चिटकवताना आपल्याला गुढी पडून द्यायची नाही टेपला. टेप व्यवस्थित चिटकवायचा आहे रिंगला आपल्या आणि तो जास्त ओढायचा पण नाही, नाहीतर तो तुटू शकतो. ह्या एका पेपर टेपच्या रोलमध्ये आपल्याला आपली एक रिंग रोल करून कंप्लीट होते. जास्त टेप नाही लागत आपल्याला आणि हा टेप जास्त महाग पण नसतो, आपल्याला हार्डवेअरमध्ये भेटून जातो. तर बघा आपल्याला हा टेप पूर्ण रिंगला आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. सुरुवातीला टेप जास्त एकावर एक चढू शकतो, पण नंतर आपल्याला हळूहळू टेप एकावर एक जाऊ द्यायचा नाही, थोडा लांबून घ्यायचा आहे आणि 2 टेपच्या मध्ये आपल्याला जागा पण राहिली नाही पाहिजे असा टेप चिटकवायचा. बघा हळूहळू असा टेप लांबून घ्यायचा आहे. आपला टेप जास्त एकावर एक गेला तर रिंग जाड होऊ शकते आणि नंतर आपल्याला आपल्या रिंगमध्ये कपडा टाईट करायला अवघड जातं, कपडा टाईट होत नाही. तर बघा आपल्याला हा टेप जर मार्केटमध्ये नाही भेटला तर दुसरी एक ट्रिक आहे, तर ती मी पुढे सांगेनच. तर आता आपण दुसऱ्या रिंगला बाहेरच्या टेप लावून घेऊया. या रिंगला पण सेम तीच प्रोसेस करायची आहे. तर बघा मी कसा टेप लावते आहे. टेपवर टेप जास्त जाऊ द्यायचा नाही आपल्याला. बघा आपली रिंग जर चिरली असेल किंवा तुटली असेल तर त्या जागेवर आपल्याला टाईट पकडून टेप लावायचा आहे. रिंग पॅक बसते. अगोदर आपल्याला त्या तुटलेल्या जागेवर ग्लू लावायचा आहे, फॅब्रिक ग्लू, आणि मग ते टाईट पकडून त्याच्यावर टेप लावायचा आहे. खूप इझी आहे, काहीही अवघड नाही यात. तर मी आता रिंगला पूर्ण टेप लावून घेते. तर मैत्रिणींनो, आपले व्हिडिओ जर आवडत असतील किंवा थोडे माहितीपूर्ण असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि लाईक पण करा. आणि मैत्रिणींनो, तुमचे काही डाऊट्स असतील तर ते पण कमेंट करून सांगा. आपण त्याच्यावर पुन्हा पण व्हिडिओ बनवू किंवा मी कमेंटला उत्तरसुद्धा देईन. तर बघा, एक पेपर टेपचा रोल आपल्याला 1-1.5 रिंग पूर्ण होते ह्या टेपमध्ये. जास्त महाग नाही हा टेप, 30 रुपयाला आमच्या इथे भेटला आहे. तर आता पूर्ण रिंगला टेप लावून झालेला आहे. हा टेप काढून आपल्याला पूर्ण रिंगवरून हात फिरवायचा आहे. थोडंसं लूज जरी राहिला असला टेप तरी तो पूर्ण चिटकतो आणि आपल्याला रिंग अशी लावून घ्यायची आहे पूर्ण. तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला रिंगला कपडा लावण्यासाठी रिंगचा जो जो स्क्रू नसलेला पार्ट आहे ना, तर तो आपल्याला कपड्याच्या खाली ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपला कपडा अंथरून घ्यायचा आहे. व्यवस्थित कपडा अंथरून आपल्याला त्याच्यावर जो स्क्रूचा पार्ट आहे तर तो ठेवून हाताने दाबून घ्यायचा आहे. पूर्ण एकावर एक रिंग आली की बघा, आपल्याला जो आपला स्क्रू आहे तो टाईट करायचा आहे. माझा स्क्रू अगोदरच टाईट होता. नंतर आपल्याला जे लूज कपडा असतो तर हळूहळू ओढून घ्यायचा आहे आणि पूर्ण टाईट करायचा आहे. थोडासुद्धा आपला कपडा लूज नाही राहिला पाहिजे, नाहीतर आपल्याला त्याच्यावरती वर्क करता येत नाही, आपली सुई वरती येत नाही. तर बघा खालतून कसं दिसतंय. काहीही अवघड नाही यात. कपड्याला गुढी येऊन द्यायची नाही किंवा आपला कपडा लूज ठेवायचा नाही अजिबात. तर आता मी सांगते आपल्याला टेप नसला की रिंग कशी तयार करायची. तर बघा, आपल्याला साडीचा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्याच्या लांबड्या अशा पट्ट्या फाडायच्या आहेत. त्या पट्ट्या आपण आता टेप गुंडाळा तसा रिंगवरती गुंडाळून त्याच्यावर आपला मशीनचा जो थ्रेड असतो तर तो बघा मी गुंडाळा तसा गुंडाळून घ्यायचा आहे. तर ही रिंग माझ्याकडे टेप नव्हता तेव्हा मी गुंडाळून घेतली होती. तर असं पण खूप पॅक बसते रिंग आणि कपड्याला अजिबात काही होत नाही. तर धन्यवाद मैत्रिणींनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.